ठाणे साकेत मैदान येथे सकाळपासून पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात. ठाणे शहरातील साकेत मैदान येथे ठाणे शहर पोलीस दलातील विविध रिक्त पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया सकाळपासूनच सुरू करण्यात आली. आजच्या पहिल्याच दिवशी 500 उमेदवारांना येथे बोलावण्यात आले असून यामध्ये उंचउडी, गोळाफेक, धावणे, उंची मोजणे, छाती मोजणे यांसारख्या विविध चाचण्या यावेळी पार पडल्या. भरती प्रक्रियेसाठी आलेल्या उमेदवारांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाच्या वतीने यंदा या ठिकाणी मैदानामध्ये भव्य मंडप, सिंथेटिक ट्रॅक, मैदानाबाहेर फुटपाथवर थांबण्याकरिता छप्पर, अल्प दरामध्ये झेरॉक्सची सोय, नाश्ता आणि सीसीटीव्ही यांसारख्या विविध उपाययोजना येथे करण्यात आल्या होत्या. सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली असून अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने या ठिकाणी ही प्रक्रिया पार पडली. ठाणे जिल्ह्यातील त्याचबरोबर महाराष्ट्रभर विविध भागातून या ठिकाणी उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी या ठिकाणी उपस्थित होते. पावसाने जरी हजेरी लावली असली तरी सर्व सुविधांनी युक्त अशी मांडणी या ठिकाणी करण्यात आली होती. तर गेल्या 8 दिवसांपासून या सगळ्या भरती प्रक्रियेसाठी आवश्यक असणाऱ्या साहित्यांची तयारी या ठिकाणी करण्यात येत होती. तर या संदर्भातील अधिक माहिती पोलीस अधिकारी संजय जाधव यांनी दिली आहे. ठाणे आयुक्तालयातील पोलीस भरती आज सकाळी 19 तारखेला सकाळी सुरू झालेली आहे आणि आम्ही त्यांच्यासाठी आपण बघू शकता त्यांच्या रनिंगची आणि रनिंगसाठी आणि शॉर्टपुटसाठी इथं व्यवस्था केलेली आहे. सकाळपासून थोडा थोडा पाऊस येतो आहे. परिसरामध्ये एक मोठी सर येऊन गेली, आपण बघू शकता पाणी सगळं साठलेलं आहे. परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठलेही इव्हेंट थांबलेला नाही. ज्या वेळेला पाऊस पडतो आहे त्यावेळेला मात्र आम्ही लोकांना थांबवतो आहे आणि पाऊस संपल्यानंतर आमचं ग्राउंड पूर्ण झाल्यानंतर आम्ही त्यांच्याकडनं ते इव्हेंट कंप्लीट करून घेतो आहे. ऑलमोस्ट आताचा जो या दिवसाचा आहे तो आता संपलेला आहे इव्हेंट आणि आपण बघू शकाल की लोकांना आम्ही बसण्यासाठी व्यवस्था केलेली आहे. त्यांना कोणी कागदपत्र झेरॉक्स काढायची असेल तर त्यांना इथे आम्ही माफक दरामध्ये त्यांना उपलब्ध करून दिलेले आहे झेरॉक्स काढायची व्यवस्था. त्यांच्यानंतर कोणाचे फोटो नसतील तर सकाळी कोणाला इथं फोटोग्राफर मिळत नाही म्हणून एक फोटोग्राफरची पण व्यवस्था केलेली आहे. बाहेर पावसात लोक थांबू नयेत म्हणून त्यांच्यासाठी बाहेर पण एक मंडप टाकलेला आहे ज्याचं लोकांना थांबता येईल. आणि मला वाटतं की आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीच्या वातावरणात आम्ही हे सगळं पूर्णपणे आजच्या दिवसात तरी पूर्ण केलेलं आहे. मला मी बऱ्याच लोकांना विचारलंय, समाधानी आहेत आणि आता आजच्या अनुभवातून आम्हाला अजून ज्या काही गोष्टी येतील, ज्या ज्या अडचणी येतील त्या अनुभवाने आम्ही त्या दुरुस्त करून ही पूर्ण भरती प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. हे संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले आहेत. आज आम्ही 500 लोकांना बोलवलं होतं. तर अजून त्याची काही लोक येत आहेत हळूहळू. साधारणतः आतापर्यंत 310 लोक आतापर्यंत आलेले आहेत आणि त्यांची बहुतेक लोकांची मैदानी चाचणी म्हणजे व्हेरिफिकेशन, मैदानी चाचणी ही बऱ्यापैकी पूर्ण झालेली आहे.